नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 तारखेला परभणीमध्ये मूकमोर्चा. परभणीमधील मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील सहभागी होणार. मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणे देखील उपस्थित राहणार. बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी वॉन्टेड म्हणून घोषित. सुदर्शन घुलेसह इतर 2 आरोपींचं पत्रक जारी. बीड पोलिसांकडून पत्रक जारी. संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी SIT प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेतली. देशमुख यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी पंचनामा कागदपत्राची मागणी. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ भंडाऱ्यामध्ये सरपंच संघटनेचा निषेध मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडून कामकाज बंद. सरपंच संघटनेकडून बीड सरपंच हत्या घटनेचा निषेध. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सोलापूरमध्ये सकल बहुजन समाजाचं करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन. बीड आणि परभणीच्या घटनेची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील शेकडो सरपंचांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बीड घटनेच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक. आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसह सरपंचांना सुरक्षा देण्याची देखील मागणी. अवैध धंदे चालू दिले नाही तर तुझा संतोष देशमुख करेन. बुलढाण्याच्या मेहकरमधील कळंबेश्वरमध्ये सरपंच पतीला जीवे मारण्याची धमकी. धमकी देणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये प्रहार आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक. शेकडो कार्यकर्त्यांची अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक. आमदार प्रवीण तायडे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला न्यायालयीन कोठडी. आरोपीची पुण्यामधील येरवडा कारागृहात रवानगी. आरोपीनं खाऊच्या आमिषानं 2 मुलींवर अत्याचार करून हत्या केली होती. राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये गोसावी समाजाचा आक्रोश मोर्चा. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गोसावी समाजाकडून निषेध. कोल्हापूरच्या इचलकरंजी परिसरामध्ये मोर्चा काढत निदर्शनं केली. स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर सक्ती रद्द करा. ठाकरे गटाचा कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा. महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये गैरव्यवहार. सहाय्यक उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांचं धरणं आंदोलन. बनावट कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी. अमरावती शहरामध्ये आजपासून 16 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न. कोल्हापूरमधील विशाळगडावरील संचारबंदी उठवण्याची मागणी. संचारबंदीमुळे पर्यटकांना देखील विशाळगडावर जाण्यास मनाई. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांचा रुग्णालयासमोर गोंधळ. नातेवाईकांनी डॉक्टरवर हात उगारला. साताऱ्यातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील घटना. रुग्णवाहिकेतून मृतदेहाला घरी नेत असताना खड्ड्यामध्ये रुग्णवाहिका आदळली आणि मृत घोषित केलेले आजोबा जिवंत झाले. कोल्हापुरातील अविश्वसनीय घटना. पांडुरंग उल्पे असं या आजोबांचं नाव. अमरावती शहरामधील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये 50 ICU खाटांच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे ICU विभाग सज्ज राहणार. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मोठा फायदा होणार. सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा वापर. 3 महिन्यामध्ये सिटी स्कॅनवर 3500 रुग्णांची तपासणी. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगावमध्ये 32 बालकांचा जन्म. खासगी रुग्णालयामध्ये 20 तर शासकीय रुग्णालयामध्ये 12 बालकांचा जन्म. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर. पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये बाजार समितीच्या निवडणुका लागतील. बाजार समितीच्या माजी संचालकांची माहिती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची स्टील सिटीच्या दिशेनं वाटचाल. गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून ओळखला जाणार. वडलापेठमधील प्रकल्पातून 4 दशलक्ष टन स्टील निर्मितीचं उद्दिष्ट. रत्नागिरी शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी MIDCचा पुढाकार. 400 कोटींच्या कामांमधून रत्नागिरीचा कायापालट होणार. पुण्याच्या इंदापूरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून वाळू उपसा करणाऱ्या बोटींचा शोध. 2 बोटींसह 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट. जळगावच्या 40 गावात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध गौण खनिजाचं उत्खनन.
महसूल प्रशासनाचा मात्र कानाडोळा. चाळीसगावातील कन्नड घाटामधील बोगद्यासाठी 5व्यांदा डीपीआर तयार. गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड घाटामध्ये वाहतुकीची समस्या. नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याची योजना. अमरावती जिल्ह्यामधील 669 गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 4,996 कामं सुरू. 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळाल्यानं मेळघाटात दिलासा. 129.52% काम झाल्यानं अमरावतीचा राज्यामध्ये 30ला क्रमांक. नायगावमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीनिमित्त जय्यत तयारी सुरू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. भोकरदन शहरामधील अतिक्रमणधारकांना नोटीस. स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3 दिवसांची मुदत. मुरबाडमधील लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षक पोलीस शिपायावर कारवाई. 2 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं. पुण्याच्या वाघोलीमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराडमधील विंगमध्ये बायको जास्त बोलते म्हणून नवऱ्याकडून गळा दाबून हत्या. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात. कराड पोलिसांकडून अधिक तपास सुरू. रायगडमधील उरणची देशातील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून नोंद. सरत्या वर्षामध्ये उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 ते 200 वर राहिला. नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये पाण्यासोबत जलपर्णी वाहून आल्यानं गोदावरी नदीमधील पाणी देखील दूषित. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं निफाडमधील सायखेडा चांदोरी इथले नागरिक देखील त्रस्त. राज्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामामध्ये उच्चांकी पेरणी. डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी. मका करडईच्या क्षेत्रामध्ये वाढ, तर ज्वारीच्या पेरणीत मात्र घट. धुक्यामुळे बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील 11,000 हेक्टरवरील रब्बी पिकं धोक्यात. उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये भीती. नांदेड जिल्ह्याच्या पांगरी गावातील शेतकऱ्यावर टोमॅटोच्या पिकांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ. टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव, तर लागवड खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदललेल्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका. बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत. जालना जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे मोसंबी आणि डाळिंबाच्या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव. फळांची गळती होत असल्यानं शेतकरी हैराण. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची मागणी. इंदापूरमध्ये चिलिंगच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. चिलिंग रोगामुळे केळी उत्पादनाला कमी भाव. योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा गावातील शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती केली. शेतकरी उत्तम म्हसा यांचा यशस्वी प्रयोग. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता अकोला जिल्ह्यात देखील मिळणार. जळगावातील 26,000 शेतकरी 2 वर्षांपासून ठिबकच्या अनुदानापासून वंचित. 150 कोटींचं अनुदान रखडलं. शासनाकडून निधी मिळेना. शेतकरी वर्ग चिंतेत.